नमस्कार, मी प्रमिला जांभरे. तर आज मी बनवणार आहे डोसे. त्यासाठी दुपारी डाळ तांदूळ भिजू घातले. तर बघा 2 वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेले, अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, अर्धी वाटी उडीद डाळ आहे आणि 1-2 चमचे होईल इतका शाबू घेतलेला आहे. तर मी ही दुपारी भिजवले तर संध्याकाळ झाली आहे. आता ही वाटून ठेवणार आहे मी. तर बारीक करण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर यात थोडंसं पाणी ओतणार आहे. तर बघ असं बारीक असं मी वाटण करून घेतले. त्याला एका भांड्यामध्ये काढून घेते. तर आता अशाच पद्धतीने सगळंही वाटण मी करून घेणार आहे. डाळ तांदूळ वाटून घेणार आहे. तर बघा छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करते. तर ह्यात मी सोडा वापरलेला नाही आणि वापरणार पण नाही. फक्त मीठ टाकून असंच झाकून ठेवणार आहे रात्रभर. तर बघा इथं रात्रभर पीठ मी भिजत ठेवलेलं. त्यात सोडा वापरलेला नाही, इनो नाही. फक्त तांदूळ डाळ बारीक करून फक्त मीठ टाकून मी झाकून ठेवलेलं आहे रात्रभर. तर किती छान असं पीठ फुगलेलं आहे बघा. तर हे पीठ मी एक 5 मिनिटं बाजूला ठेवते. अगोदर चटणी करूया. तर चटणीसाठी मी इथं थोडीशी कोथिंबीर, अर्ध लिंबू घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या, डाळ, थोडं शेंगा भाजलेल्या साल काढून घेतले ते, 1 चमचाभर साखर आहे, थोडंसं खोबरं आणि कढीपाला घेतलाय. तर आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया. तर ही डाळ सगळं टाकून घेतलेत. ही खोबरं आहे, हे शेंगा, साखर, कढीपाला खाण्यात येत नाही, फोडणीला टाकतो आपण. तर बारीक करण्यासाठी ह्यात पण थोडासा कढीपाला मी टाकून घेते. तर थोडासा कढीपाला टाकून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 टाकल्या तरी पण चालते. आणि जर तिखट खायचं असेल तर एक 4-5 मिरच्या टाका. इथं थोडीशी टाकली कोथिंबीर, अर्ध लिंबू घेतलेला आहे. अर्ध्या लिंबाचा रस मीठ ह्यात टाकून घेते. तर आता मी ह्यात थोडंसं पाणी ओतते आणि बारीक अशी पेस्ट वाटून घेते. तर बारीक अशी पेस्ट मी वाटून घेतलेली आहे. ह्यात थोडंसं पाणी ओतते आणि छान असं मिक्स करून घेते. आता ह्या चटणीला आपण फोडणी देऊया. गॅसवर कढई ठेवले, थोडंसं तेल ओतलंय. फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेते. जिरे मोहरी छान अशी तडतडले, मी टाकून घेते आता कढीपाला. थोडीशी हळद टाकली. हळद तेलात छान असं मिक्स झाले. जे आपण चटणीला वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण मी टाकून घेते. थोडंसं पाणी ओतलंय मी आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याला फक्त एक उकळी येऊ देणार आहे. थोडीशी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकून घेते. तर चटणी तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ करायची त्याच्या अंदाजानं पाणी ओतायचंय. मी जास्त घट्ट ही केली नाही आणि जास्त पातळ ही नाही. तर चटणी छान अशी उकळे. मी आता तवा ठेवते वर. तर बघा पीठ घट्टसर आहे. मग आपल्याला दावणगिरी करायची असेल तर असंच घट्ट पिठाची करायची आणि डोसे बनवायचे असेल तर एकदम पातळ पीठ करून बनवायचे. तर 1-2 मी अगोदर दावणगिऱ्या करून घेते. थोडंसं तव्यावर तेल लावून घेते अगोदर. तर आपण आता ह्याला पलटी करूया. तर दोन्ही साईडनं पण मी भाजून घेणार आहे. तर आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेते. तर बघा किती छान असं स्पंज डोसे झालेले आहेत. तर इकडे 4-5 करून घेतलेले आहेत मी. तर आता आपल्याला जर पातळ बनवायचं असेल तर इकडे पीठ घट्ट आहे. तर ह्यात थोडंसं पाणी ओतून घेते मी आणि छान असं पाणी मिक्स करते सगळ्या पिठामध्ये. जर पातळ आपल्याला डोशा बनवायचे असेल तर पाणी ओतायचं आहे आणि असं स्पंज डोसे जर तुम्हाला बनवायचे असतील तरी असंच पीठ ठेवलं तरी चालतंय. किती छान असे डोसे आपले हे तयार झालेले आहेत. तर आता मी पातळ डोशा बनवायसाठी थोडंसं ह्यात मी पाणी ओतून घेतलेलं आहे.
तर आपल्याला किती पातळ आणि किती जाड करायचं त्याच्यावर पिठात पण पाणी ओतायचं आहे. तर हे दोन्ही प्रकारचे डोसे मी बनवलेत. एकदम पातळ पण आहे आणि हे गुबगुबीत स्पंज डोसे पण बनवलेत. तर बघा छान असं मस्तपैकी आज मी डोसे पण आणि चटणी पण बनवून घेतली आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे कधी डोसे बनवले नसतील तर बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.